आले। यावेळी कार्यक्रमाविषयी माहिती देताना पंचायत समिती सभापती संजय डांगोरे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत काटोल पंचायत समिती नरखेड पंचायत समितीच्या वतीने आज इथे योजनांची वारी जनतेच्या वारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मंचावर उपस्थित होते। काय ह्या योजना आहे आणि कशा पद्धतीने जनतेपर्यंत तुम्ही पोहोचून राहिले? खरं पाहिलं तर 4.5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद नागपूर येथे महाविकास आघाडीचे सत्ता जिल्हा परिषदेमध्ये बसली आणि तेथील ज्या योजना आहेत त्या गोरगरिबापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजे। जवळपास 250 गावं या काटोल आणि नरखेडमध्ये आहे। प्रत्येक ठिकाणी कर्मचारी काम करू शकत नाहीत, त्यासाठी जनतेला बोलावून जनतेला सामान्य गोष्टी त्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी इथेच आम्ही या काटोलला ही मेळावा इथे आयोजित केलेला होता। आणि मेळाव्याचं स्वरूप आहे की इथे आरोग्य विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही इथे एक स्टॉल लावून तिथे हे केलेलं आहे। त्याच्यामुळे जनतेला फार त्याचा चांगला लाभ मिळत आहे। क्षेत्राच्या किती लाख लोकांनी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे? आता खरं पाहिलं तर काटोलमध्ये 82 ग्रामपंचायत आणि जवळपास 75च्या आसपास नरखेडमध्ये ग्रामपंचायत आहे। त्याच्यामध्ये जवळपास 250 गावे येत असतात। त्या 250 गावामध्ये आम्ही संपर्क साधला। प्रत्येक ग्रामसेवकाला आणि सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं की ह्या योजना गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मदत करा। त्यांनी भरपूर अशा प्रमाणात मदत केली आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आम्ही इथे बोलावलं आणि या भागाचे जे आमदार, मंत्री, जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी इथे आज आलेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून हा मेळावा आम्ही सक्सेस केला। खरं पाहिलं तर काटोलकडे ही सर्व जबाबदारी होती। काटोलचा कुठलाही कार्यक्रम असो आम्ही सक्सेस तर नक्कीच करतो, कारण की काटोल अशी पंचायत समिती आहे की जे विदर्भात 1 नंबर आलेली पंचायत समिती आहे पंचायत राजमध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये विभागामध्ये जसा पहिला नंबर आला तसा महाराष्ट्रामध्ये पंचायत राजमध्ये काटोल पंचायत समिती हा दुसरा नंबर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये नावाजलेली ही काटोल पंचायत समिती उत्कृष्टपणे काम करीत आहे आणि त्याचं श्रेय सर्व जनतेला आहे आणि जनता याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये। त्याच्यासाठी आम्ही जनतेला इथे एकत्र केलं आणि त्यांना योजनेचा आम्ही लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। पंचायत समितीचे सभापती म्हणून तुम्ही पदावर असताना कोणकोणत्या विकास योजनांना तुम्ही प्रारूप दिलं आणि त्या विकास करून आणलं? खरं पाहिलं तर आमच्या काटोल पंचायत समितीमध्ये रमाईचं आम्ही चांगलं टार्गेट करीत आहोत। रमाई घरकुल, शबरीचं घरकुल आणि पीएमचं घरकुल अशा ज्या योजना आहेत, गोरगरिबांसाठी ज्या योजना आहेत त्या आम्ही 100% या योजना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सरकारला अगदी जास्तीत जास्त कशा मागता येईल याची सुद्धा आमची मागणी आहे की घरकुल योजना प्रत्येक गरीबाला आवश्यक आहेत। कुठे कमी जास्त झालं तसं अपंगाला सुद्धा, व्हीजेएमटीला सुद्धा घरकुलाचे लाभ मिळावा यासाठी आमची मागणी आहे। सरकार ती नक्कीच पूर्ण करेल, त्याचं सुद्धा टार्गेट देईल। कृषी विभागातल्या योजना असो किंवा शिलाई मशीन समाज कल्याणच्या योजना असो, अनेक योजना आहेत। कृषी विभागाच्या अनेक चांगल्या योजना आम्ही शासनाच्या योजना हा जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहोत। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी तुमचे काय ध्येय उद्दिष्ट आहेत? खरं पाहिलं तर आम्हाला आता 5 महिने शिल्लक आहे, पण येणाऱ्या पुढील काळामध्ये 5 महिन्याचं काम आम्ही जे एका वर्षात केलं जाते ते काम आम्ही त्या 2-4 महिन्यामध्ये करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या कोणत्याही गोरगरिबाच्या वंचित लोकांच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचण्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्ही दिवसाचं रात्र नक्कीच करू, रात्रीचा दिवस करू आणि 24 तास काम करण्याचे आमचा संकल्प आहे आणि ते करत आहोत। त्यासाठी आमच्या काटोल पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी असो किंवा कर्मचारी असो किंवा बीडीओ असो, सर्व यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करीत असतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? खरं पाहिलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोरगरिबी जनतेला या योजनेचा फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रचार प्रसार पुन्हा करणार आहोत आणि या काळामध्ये राहिलेले जे वंचित लोक आहेत यांना सुद्धा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत।